आणि गोलंदाजाने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलेला आहे. कॉटन बोल्ड सचिन कॉटन बोल्ड बाद झालेले. दीपक पाटील यांनी पहिली विकेट मिळवलेली आहे. पहिलं यश प्राप्त होतंय ते महासंग्राम या संघाला. षटकातला शेवटचा चेंडू असेल. दीपक यांचा किफायती मारा केलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. चौकार मिळेल. कंवर राजपूत आपलं खातं उघडतायत. ॲडव्होकेट विजयजी राजपूत आज आपला वाढदिवस साजरा करतायत आणि सर्व वकील बांधव आणि समाज बांधव आयोजन समितीचे सदस्य त्यांना शुभेच्छा देताना आपण बघू शकतो. कौशल राजपूत ज्यांनी आताच हॉटेल प्राईम गार्डनचं नेतृत्व करत असताना एक सामना जिंकलेला आहे. हर्षल पाटील ॲडव्होकेट विजयजी यांना शुभेच्छा देताना सोबतच राहुल अकोलकर, अजय पाटील, हर्षल पाटील, किरण राजपूत, ॲडव्होकेट योगेश, तर सर्व वकील बांधव आपल्या वकील मित्राला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण बघू शकतो. दरम्यान सामना सुरू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला फटका कट केलेला आहे. चौकार मिळतोय. धावसंख्या 28 धावा, 2 गडी बाद. आनंद धावा. आनंद यांनी चौकाराने आपलं खातं उघडलंय. कंवर राजपूत यांनी सुद्धा चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. चांगला चेंडू आपल्यास फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडवू शकलेले नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवतोय. दरम्यान धाव मात्र मिळत नाहीये. चेंडू उंच उडालेला आहे. चेंडू हवेत आणि लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर या चेंडूला भिरकावून दिलेला आहे. 34 धावा. आडव्या बॅटने चांगला संपर्क. चेंडू जातोय काउस कॉर्नर, सीमारेषा पार. मिळतोय दणदणीत षटकार.
स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. वाईड लॉन सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत उत्तुंग षटकार. 40 धावा 2 गडी बाद. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल शुभम यांचा. शुभम आतापर्यंत महागडे ठरलेले आहेत, परंतु एक गडी त्यांनी बाद केलेला आहे. कर्णधार निखिलला त्यांनी तंबूत परतवलेलं आहे. षटकातला शेवटचा चेंडू असेल शुभम यांचा. सामना करतील आनंद. ओ यावेळी चांगला चेंडू. फलंदाज यष्टीरक्षक शॉर्ट थर्ड मॅन कोणी या चेंडूला अडवू शकणार नाहीये. विशालने प्रयत्न जरूर केलेला होता, परंतु चेंडू ही शर्यत जिंकलेला आहे. आपण बघू शकतो टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत केलेली आहे. मध्ये आलेला आहे चेंडू थोडासा, त्यामुळे फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट. विशालने प्रयत्न जरूर केलेला होता, परंतु चेंडू अत्यंत वेगात फाईन लेग सीमारेषा पार. चौकार. 3 षटकांची समाप्ती. 44 धावा 2 गडी बाद. हो यावेळेस चांगला चेंडू पायाला लागलेला आहे. बघूया पंचांचा काय निर्णय येतोय. लेग बाईटचा इशारा आलेला आहे. 45 धावा झालेल्या आहेत. ज्योती देवी 11 विरुद्ध महासंग्राम. संग्राम सिंह सूर्यवंशी यांचा संघ आहे महासंग्राम. आणि संग्राम सिंह सूर्यवंशी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सुद्धा आहेत. फटका फसलेला आहे. चेंडू उंच गेलेला आहे. ओ आणि झेल सुटलेला आहे. आनंद यांच्यासारख्याला जीवनदान देणं महागडं पडू शकतं. कारण की आज आपण जर सकाळपासून जर ह्या सामन्यांना बघितलं असेल तर आपल्याला माहिती असेल की जीवनदान देणं किती महागात पडू शकतं. दरम्यान देव माझा कन्स्ट्रक्शन या संघाचे संचालक सतीश भाऊ मराठे आणि त्यांचे परममित्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बोल्ड दोन्ही पायाच्या मधून दांडी 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 गोल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. चला तर ड्रिंक्स इंटरव्हेल झालेला आहे आणि ड्रिंक्स इंटरव्हेल चे प्रायोजक मयूर भाऊ महाले स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ड्रिंक्स ट्रॉली या ठिकाणी प्रायोजित करण्यात आलेली आहे.
चला वेळेचं भान ठेवायचं मित्रांनो. राजपुताना प्रीमियर लीग चौथे पर्व, ज्याचा आम्हाला सर्वांना आहे गर्व. राजपुताना प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचे ब्रँड अँबॅसेडर किशोरप्पा पाटील, सन्माननीय आमदार पाचोरा विधानसभा मतदारसंघ. मुख्य प्रायोजक संग्राम सिंह सूर्यवंशी, संग्राम फाउंडेशन. को स्पॉन्सर्ड बाय मनोज दादा भीमसिंग पाटील. तर देवमाता कन्स्ट्रक्शनचे सतीश भाऊ मराठे आणि अनिल पवार यांचं राजपुताना प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे फूड प्रायोजक कैलासदादा पवार, संचालक रुपाली ट्रॅव्हल्स. महेंद्रसिंग पाटील कृपा सिंधू बिल्डर्सचे संचालक आहेत. स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्थेचे सदस्य आहेत. तर हे आहेत आपले फूड प्रायोजक. ट्रॉफी प्रायोजक श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, इंग्लिश मीडियम स्कूल बांभोरी जळगाव. स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूरभाऊ महाले यांनी ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला प्रायोजित केलेली आहे. चला, फूड प्रायोजकांची नावं घेतली आणि लगेच मेसेज आलेला आहे की जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तर ज्यांना जेवण करायचं असेल ते कृपया जेवणाचा लाभ घेऊ शकतात. आशापुरी कन्स्ट्रक्शन, संचालक बापूराव महाले, माफ करा बापूराव साळुंखे आणि आबासाहेब सोनार. आशापुरी कन्स्ट्रक्शन, बापूराव साळुंखे, आबासाहेब सोनार हे आहेत बॉलिंग एंड आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक. महेंद्रसिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स, बॉलचे प्रायोजक. को स्पॉन्सर्स मनोजदादा भीमसिंग पाटील, धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. साइड स्क्रीनचे प्रायोजक बापूराव साळुंखे, संचालक बायनरी नेटवर्क. तर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर असेसरीजसाठी आपण संपर्क साधू शकतात बायनरी नेटवर्क यांच्याशी. मित्रांनो, विनंती असेल, जेवणाची व्यवस्था फक्त 9:30 पर्यंत आहे. आपण त्या अगोदर आपलं भोजन उरकवायचं आहे. ठीक 9:30 वाजता फूड कोर्ट बंद होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. चला, अर्धशतक पार झालेलं आहे. ज्योतिदेवी 11 संघाचं 5वं षटक प्रगतीपथावर आहे. दीपक पाटील गोलंदाजी करतायत. 1.3 षटकात 13 धावा देत 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. मिडविकेटच्या दिशेने टोलवलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 1 धाव मिळते. दीपक पाटील आनंद यांना एक जीवनदान मिळालेलं होतं यष्टीरक्षकाकडून आणि त्या जीवनदानाचा ते कसा फायदा उचलतात ते बघावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप. तर बघा, डावखुरा गोलंदाज जेव्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो तर अक्रॉस द अँगल एक त्याचा क्रिएट होतो आणि त्या अँगल बरोबर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातो आणि त्याच्या अगेन्स्ट म्हणजे त्याच्या स्विंगच्या विरोधात हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पुन्हा एकदा यावेळेस आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप, थोडासा क्लोज कॉल होता. गोलंदाजाच्या फेवरला हा कॉल आलेला आहे. षटक संपलेलं आहे 5वं. 5 षटकांची समाप्ती, 54 धावा, 3 गडी बाद.
ओ यावेळेस गॅप भेदलेला आहे. आपण बघूया यावेळेस एक अँगल क्रिएट केलेला होता ऑफस्टमच्या बाहेर. शॉट ऑफ लेन चेंडू इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. टायमिंग आणि प्लेसमेंटचं कौतुक. कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून एक्स्ट्रा कव्हर रिझनला हा चौकार. सचिन राईट ऑफ राऊंड द विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, परत करतोय. एक धाव मिळते. 59 धावा. 6वं षटक सुरू आहे. सचिन आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले. आनंद सामना करतील सचिन यांचा. ओ चांगला चेंडू उजव्या यष्टीवर मारा करतायत सचिन. पुन्हा एकदा एक अँगल क्रिएट करतायत. सहावं षटक संपलेलं आहे. ज्योती देवी 11 संघाची धावसंख्या 64 धावा, 3 गडी बाद. उत्कृष्ट झेल टिपलाय दीपक पाटील यांनी. 69 धावांवर ज्योती देवी 11 संघाचा चौथा शिलेदार तंबूत परततोय. 69 धावा, 4 गडी बाद. ज्योती देवी 11 या संघाचे टीम ओनर आहेत पंकज व्यास.
पंकज बयास हे ज्योतिदेवी 11 या संघाचे टीम ओनर आहेत. 7वं षटक शुभम राजपूत करतायत. संग्रामसिंह सूर्यवंशी गोलंदाजी करताना दिसत नाहीयेत. उत्कृष्ट ऑफ स्पिन गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. ओ यावेळेस डॉट बॉल 2 गडी बाद केलेले आहेत शुभम यांनी. धावा थोडेसे जास्त खर्च झालेले आहेत. डॉक्टर पृथ्वी राजपूत 10 चेंडू 13 धावा. नॉनस्ट्राईकला असतील अजय कुशवाह. यावेळेस चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. यावेळेस दिशाहीन चेंडू वाईडचा इशारा. पहिली धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल. तर 2 अवांतर धावा आता टोटल मध्ये जोडल्या जातील. वाईडच्या 78 धावा. 7व्या षटकातला शेवटचा चेंडू असेल शुभम राजपूत यांचा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. 7 षटकांची समाप्ती. ज्योतिदेवी 11 पंकज बयास यांचा संघ 78 धावा 4 गडीवाद. तर महासंग्राम हा संघ आहे संग्रामसिंह सूर्यवंशी यांचा. तर या स्पर्धेच्या भव्य आणि दिव्य आयोजनासाठी जे लोक कारणीभूत आहेत, ज्यांच्या चांगल्या आयोजनामुळे ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, तर आयोजन समिती या प्रकारे असेल. स्वतः संग्रामसिंह सूर्यवंशी जे आपण बघू शकतो शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहेत. आता कव्हर क्षेत्रात चाललेले आहेत. पॉइंटला थोडंसं बॅकवर्ड केलेलं आहे आणि स्वतः आता शॉट कव्हर क्षेत्रात. सचिन या डावातलं शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. फुलटॉस चेंडू आणि त्या फुलटॉस चेंडूवर मोठा प्रहार. 1 बाउन्स चौकार. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. आपण बघूया फुलटॉस चेंडू. आणि ज्या प्रकारे आम्ही आपल्याला सांगितलं की सौरभ राजपूत नेहमी म्हणतात की घोडे को घास शेर को मांस और अच्छे बल्लेबाज के सामने स्लॉग ओवर में फुलटॉस नहीं करनी चाहिए. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुट वर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल केलाय. गगनचुंबी षटकार आलाय. चला तर विकेटचं पतन झालेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि फलंदाज क्रीजच्या बाहेर. चला तर आयोजन समितीकडे नजर टाकूया. संग्रामसिंह सूर्यवंशी जे या सामन्यात खेळत आहेत, आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य, त्यांच्यासोबतच ॲडव्होकेट स्वप्नील पाटील सर, श्री गणेश पाटील, श्री तेजस पवार, श्री कृपाल सिंग ठाकूर, श्री योगेश पाटील, श्री विशाल राजपूत, श्री किरण राजपूत, श्री धनंजय
परदेशी श्री युवराज राजपूत, श्री विठ्ठलसिंग मोरे, श्री विनोद राणे, ॲडव्होकेट प्रकाश गिरासे, तर हे आयोजक आहेत आणि यांच्या चांगल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे हे आयोजन आपण यशस्वीरित्या बघतो आहोत. दरम्यान चौकार आलेला आहे. दोन खेळाडूंच्या गॅपमध्ये चांगलं टायमिंग, चांगलं प्लेसमेंट, बॅटची कड घेतलेली आहे आणि या ठिकाणी विकेट किपरच्या हाताला चेंडू लागून थोडासा डिफ्लेक्ट झालेला आहे आणि थर्ड मॅनकडे चौकार गेलेला आहे. हाताला लागलेला होता. ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू, बॅटची कड, यष्टीरक्षकाच्या हात लागलेला आहे आणि यष्टीरक्षक जर हात टाकत नाहीये तर माझ्या मते शॉट थर्ड मॅनच्या सरळ हातात हा चेंडू होता. षटकातला आणि या डावातला शेवटचा चेंडू. ज्योती देवी 11, 97 धावा. सौरभ राजपूत ऑन स्ट्राइक. 2 चेंडू 8 धावा. सौरभ राजपूत. फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन, चांगला संपर्क, मिड विकेटच्या दिशेने चौकार आणि 100 पार झालेली आहे. ज्योती देवी 11 या संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना आपल्या निर्धारित 8 षटकांमध्ये 101 धावा केलेल्या आहेत. तर महासंग्राम या संघासमोर लक्ष असेल 102 धावांचं. आणि काल जर आपण महासंग्राम या संघाचा सामना बघितला असेल तर 2 चेंडू 13ची आवश्यकता होती. 1 चेंडू वाईड पडला, त्यानंतर लागोपाठ 2 षटकार आले आणि रोमांचक सामन्यामध्ये महासंग्राम या संघाने एक चांगला विजय मिळवलेला होता. या स्पर्धेतला सर्वात रोमांचकारी सामना म्हणून आपण त्या सामन्याकडे बघू शकतो. आणि आता महासंग्राम संघासमोर लक्ष असेल 102 धावांचं.
तेजस पवार यांना विनंती आहे की कृपया मंचाकडे यायचंय. शुभम राजपूत स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला असतील अक्षय घुसुंगे. आणि आता बघूया गोलंदाजीची सुरुवात कोण करतंय. आनंद दिव्यशक्ती गोलंदाजीची सुरुवात करतील. ज्योती देवी 11 या संघाकडून. चला वेळेचं भान ठेवायचंय सर्वांना विनंती असेल. चला शोभाराम कन्स्ट्रक्शन विरुद्ध धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाचे कर्णधार आहेत तेज किरण राजपूत. तर शोभाराम कन्स्ट्रक्शन या संघाचे कर्णधार आहेत प्रज्वल राजपूत युवा खेळाडू. चला तर या ठिकाणी नाणेफेक होताना आपण बघू शकतो. चला तर आता वळूया सामन्याकडे. शोभाराम कन्स्ट्रक्शन विरुद्ध धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक सुरू आहे. 6 धावा झालेल्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर ग्लाइड करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाला चकमा देत चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेलेला आहे. शुभमने आपलं खातं उघडलेलं आहे मोठ्या फटक्याने. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर एक चौकार. बॅटची कड, चेंडू शॉर्ट थर्डमॅनकडे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आनंद दिव्यशक्ती यांचा या षटकातला शेवटचा चेंडू असेल.
सामना करतील शुभम जे राजपूत. ऑन साइडला टोलवला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि मिळतोय चौकार. इम्प्रोवाइज केलेलं आहे अलॉंग द कार्पेट कव्हर क्षेत्रात चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 14. डॉक्टर पृथ्वी राजपूत डावखुरे गोलंदाज. अक्षय आता स्ट्राईकला असतील. अक्षय घुसुंगे एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज. ओ यावेळेस तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देतात. स्टंपिंग तर केलेली आहे.
धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघाचे कर्णधार तेजकिरण राजपूत यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. चला, फलंदाज सुरक्षित असतील आणि कलेक्शन स्टंपच्या पुढे होतं, त्यामुळे हा नो बॉल असेल. तर अशा परिस्थितीत पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि विनंती असेल समालोचन कक्षात पंचांच्या व्यतिरिक्त कोणीही येणार नाही. खेळाडूंनी समालोचन कक्षात येऊ नये. यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. हे बघा, फ्री हिट होता. आपण जर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जरी खेळला असता तरी आपल्याला मोठा फटका बघायला मिळाला असता. आणि फ्री हिट होती, तशा परिस्थितीत आपण झेलबाद जरी झाले असते तरी काही हरकत नव्हती. अक्षय अक्षय घुसुंगे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, परत करतोय आणि अक्षय फार वेगात क्रीज गाठलेली आहे. 17 धावा झालेल्या आहेत. पियुष भाऊ दहाड आणि अमित जी शर्मा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पियुष भाऊ दहाड आणि अमित जी शर्मा. दोन षटकांची समाप्ती. 18 धावा, बिनबाद 18. 36 चेंडू 84 ची आवश्यकता.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. 18 धावा झालेल्या आहेत. अक्षय स्ट्राईकला असतील. आणि आपण जर आता या वर्षीचा श्रीराम चषक हा थरार बघितला असेल जळगावच्या श्रीराम तीर्थ मैदानावर अर्थात मानराज पार्क मैदानावर 1,11,000चं माझ्या मते पहिलं बक्षीस होतं. 1,21,000चं पहिलं बक्षीस होतं. आणि इतकं मोठं बक्षीस ठेवणारी ही जळगावातली पहिली स्पर्धा होती. एक्स्ट्रा कव्हर रिझल्टला षटकार अक्षय घुसुंगेच्या बॅटमधून आलेला आहे. इनसाइड आउट फटका. तर विषय सुरू होता श्रीराम चषकाचा. तर अक्षय घुसुंगे हे पोलीस दलात सेवा देतात आणि ती स्पर्धा त्यांनी अक्षरशः गाजवलेली आहे. ऑन साइडला चांगला फटका. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. राहुल जोनवाल हे नाव जर आपण ऐकलं असेल तर छत्रपती संभाजीनगरचा हा स्टार खेळाडू एक फसलेला सामना होता. राहुल जोनवाल गोलंदाजीला होता आणि त्याच वेळेस अक्षय घुसुंगेने स्ट्राईकला असताना 4 चेंडू 19 धावा असताना लागोपाठ 3 षटकार खेचलेले होते आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. 3 षटकार तर खेचलेले होते. विजय राहुल जोनवालच्या संघाला मिळालेला होता. ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. 19 धावा असताना 18 धावा तर काढलेल्या होत्या आणि तो सामना सुपर ओव्हरमध्ये गेलेला होता. 4 चेंडूत 19 पैकी 18 काढलेल्या होत्या आणि 28 धावा त्या काढू शकलेले होते. आणि त्याच खेळीच्या बळावर विशाल राजपूत यांनी त्यांना महासंग्राम या संघाच्या खेळाडू लिस्टमध्ये आयकॉन पदाची संधी दिलेली होती. ऑन साइडला लॉंगाच्या दिशेने चेंडू जातोय आणि श्रीराम चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. राहुल पाटील अर्थात रिंकू भाऊ या नावाने आपण त्यांना ओळखतो. तर बघा श्रीराम तीर्थ अर्थात मानराज पार्क या मैदानावर लॉंग ऑन कडे चेंडू हवेत फसलेला फटका. झेल सुटलेला आहे. शुभमचा झेल सुटलेला आहे. डॉक्टर पृथ्वी एक सोपा झेल होता परंतु माझ्या मते डबल माइंड झालेले होते. असं वाटलं की आपण बाउंड्री लाईन पासून क्लोज आहोत त्यामुळे थोडेसे डबल माइंड झालेले आहेत. आणि श्रीराम चषकाची जर गोष्ट सुरू आहे तर एका माणसाचा किंवा एका कंपनीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. शोभाराम कन्स्ट्रक्शन किंवा शोभाराम ग्रुपचे संचालक नरेंद्र दादा पाटील यांची फार मोलाची भूमिका असते त्या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत. 3 षटकांची समाप्ती 28 धावा. तर 1,21,000 बक्षीस असणारी ही जळगाव जिल्ह्यातील ओपन क्रिकेटची जर आपण गोष्ट केली तर पहिली स्पर्धा होती आणि अत्यंत यशस्वी अशी स्पर्धा होती. पृथ्वी डॉक्टर पृथ्वी आलेले आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू लॉंग ऑफ कडे खेळलेला फटका. 1 धाव मिळते. अक्षय ऑन स्ट्राइक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता. तर शोभाराम ग्रुपचे संचालक नरेंद्र दादा पाटील हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. नरेंद्र दादा पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पुढचा सामना यावेळेस गोलंदाजाने चकमा दिलेला आहे. चतुराईने गोलंदाजी केलेली आहे. डॉक्टर पृथ्वी यांनी पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न होता. बॉल मिस झालेला आहे परंतु यष्टी रक्षकाने यष्टीची संधी मिस केलेली नाहीये. अमर राजपूत यांनी
कंवर राजपूत यांनी फलंदाजाला यष्टीचित केलेलं आहे आणि एक मोठा मासा आता गळाला लागलेला आहे. दीपक आता नवीन फलंदाज मैदानात. अक्षय घुसुंगे स्टंपिंग कुंवर राजपूत, बोल्ड डॉक्टर पृथ्वी राजपूत. पुन्हा एकदा टनच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न आणि अतिशय किफायती मारा केलेला आहे. हे षटक माझ्या मते या सामन्याचं निर्णायक षटक ठरेल, कारण की या षटकात एकच धाव आलेली आहे आणि एक मोठी विकेट सुद्धा आलेली आहे. अक्षय घुसुंगेला डॉक्टर पृथ्वी यांनी बाद केलेलं आहे. तर धावसंख्येकडे बोलूया. 4 षटकांची समाप्ती, 29 धावा, 1 गडी बाद, 24 चेंडू, 73 ची आवश्यकता, 18.25च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. चला वेळेचं भान ठेवायचंय मित्रांनो. चला धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघाने गोलंदाजीसाठी सज्ज राहायचंय. शुभाराम 11 विरुद्ध धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळेल. चांगला सामना बघायला मिळेल कारण की काही नामांकित स्टार खेळाडू आपल्याला त्या सामन्यामध्ये खेळताना दिसतील. तर राजपुताना प्रीमियर लीग जर आपण म्हटली तर शोभाराम या नावाला फार मोठं वलय आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. वाईडचा इशारा आलेला आहे. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड लॉनचा क्षेत्ररक्षक सचिन चेंडू वाढवतोय, परत करतोय, दरम्यान 1 धाव मिळते. 32 धावा झालेल्या आहेत. 32. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे, बॉल मिस झालेला आहे. गली क्षेत्रात चेंडू अडवला जातोय, दरम्यान धाव मात्र मिळत नाही. आपण मैदानाच्या आत बघू शकतो आपले या स्पर्धेचे ऑफिशियल फोटोग्राफर ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली, गौरव डिजिटल फोटोग्राफीचे संचालक. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेने धावसंख्या 33. तर या सामन्याचा आनंद आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला राजपुताना प्रीमियर लीगच्या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवर जावं लागेल.
आणि त्याला त्या चॅनलला, त्या वाहिनीला लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल आणि सोबतच दाबावं लागेल बेल आयकॉनचं बटन. तर बेल आयकॉनच्या बटनाने काय होईल की राजपूत समाजाच्या ज्या काही घडामोडी आपण लाईव्ह दाखवतो ते आपल्याला त्याची नोटिफिकेशन्स मिळतील. आणि दुसरी वाहिनी असेल लाईव्ह व्हिजन, जे आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे. लाईव्ह व्हिजन या वाहिनीला सुद्धा आपण लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि त्यांचंसुद्धा आपण बेल आयकॉनचं बटन दाबा. कारण की येणारा क्रिकेटचा जितकाही जळगावातील सीझन आहे तो आपल्याला लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीवरच बघायला मिळेल. आणि जी LED वॉल आपण बघत आहात ज्याच्यावर या सामन्याचं थेट प्रेक्षेपण दाखवलं जातंय, तर त्यासाठी आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे रोहिणी LED स्क्रीन यांचं. आणि हा जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय RV ऑडिओ, रुपेश चव्हाण. दरम्यान सरळ बॅटने चांगला फटका. पुन्हा एकदा सचिन चेंडू अडवत आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चौकार मिळेल. बॅड बाउन्स आपण म्हणू शकतो. माझ्या मते सचिन थोडेसे घाई करताना दिसलेले, थोडेसे जास्ती पुढे चालले गेलेले होते. 5 षटकांची समाप्ती, 38 धावा, 18 चेंडू, 64 ची आवश्यकता. 21.33 च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. 21.33 या सरासरीने धावा कराव्या लागतील. आता प्रत्येक षटकात आपल्याला जवळपास 2 ते 3 मोठे फटके खेळावेच लागतील. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ कडे, डीप लॉंग ऑफ क्षेत्रात डॉक्टर पृथ्वी या चेंडूला अडवत आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेत. पुन्हा एकदा डॉक्टर पृथ्वी आणि यावेळेस मात्र डॉक्टर पृथ्वी. तर असं म्हणतात की दूध का जला छाछ भी फूक फूक कर पिता है. तर बघा पहिला झेल सुटलेला होता डॉक्टर पृथ्वी यांच्याकडून. आणि आता माहिती होतं की शुभम हा सेट फलंदाज आहे आणि शुभमला जर आउट करायचं असेल तर हा झेल घ्यावाच लागेल. डॉक्टर पृथ्वी यांनी झेल टिपलेला आहे. शुभम यांना परतावं लागतंय. संग्राम संघाचा हिरो. तर बघा काल एक सामना झालेला होता महासंग्राम विरुद्ध भगवती प्लायवूड या दोन संघांच्या दरम्यान काल रात्रीचा एक सामना झालेला होता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू लेग स्टंपकडे जातोय. जोरदार अपील. चला अपील नाकारलेली, याचा अर्थ ही जी अपील होती ही पंचांवर दबाव टाकण्यासाठी अपील केलेली होती. वाईड चेंडूवरून लक्ष थोडंसं विचलित करण्यासाठी केलेली अपील. आणि मोठ्या स्तरावर आपण जर बघितलं असेल तर अशा अपील पंचांवर दबाव टाकण्यासाठी होत असतात. परंतु आपले पंच अनुभवी आहेत, चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी. वाईडचा इशारा आलेला आहे, अवांतर धाव मिळते. धावसंख्या 40. तर भगवती प्लायवूड विरुद्ध महासंग्राम हा सामना होता. शेवटचे 3 चेंडू उरलेले होते. 13 ची आवश्यकता होती आणि हाच फलंदाज फलंदाजीला होता. माफ करा, 2 चेंडू 13 ची आवश्यकता होती. तर कुणाल सिंग स्ट्राईकला होते. 2 चेंडू 13 ची आवश्यकता होती आणि एक वाईड पडला. आणि नंतर कुणाल यांनी लागोपाठ 2 षटकार लगावलेले होते आणि 2 चेंडू 13 चा सामना महासंग्राम या संघाला जिंकून दिलेला होता. परंतु आजच्या दिवसाची जर खासियत आपण लक्षात घेतली तर हर्षल पाटील अर्थात ॲडव्होकेट हर्षल पाटील यांचे खूप सारे समर्थक आज मैदानात त्यांचा सामना बघायला आलेले होते. परंतु त्यांनी त्यांच्या समर्थकांना यावेळेस खूप निराश केलेलं आहे.
6 षटकांची होते समाप्ती. 44 धावा, 2 गडी बाद, 12 चेंडू, 58 ची आवश्यकता. चला आता असं चित्र दिसतंय की महासंग्रामचा संघ थोडासा संकटात आहे, परंतु थोडंसं जर स्मार्ट क्रिकेट आपण जर खेळलं, लक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि छोट्या मार्जिनने का होईना जर हा सामना आपण हरले तरी हरकत नाहीये, परंतु नेट रन नेटकडे लक्ष द्यावं लागेल, कारण की पुढचा सामना जिंकून त्यांना क्वालिफाय व्हायची संधी आहे, परंतु त्यासाठी त्यांना आपला नेट रन रेट मेंटेन ठेवावा लागणार आहे. या स्पर्धेचे आपले सहप्रायोजक धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनचे मनोजदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनोजदादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि कुसुंबा गावचे ब्लॅकस्टोन अर्थात योगेश दादा, आयोजन समितीचे एक महत्त्वपूर्ण सदस्य. आडव्या बॅटने चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा पार, बिग बिग षटकार. हे बघा, हे जे मैदानात खेळणारे दोन्ही संघ आहे, ज्योतिदेवी 11 आणि महासंग्राम, दोन्ही संघ आपला पहिला सामना जिंकून हा सामना खेळतायत. ऑफस्टंपच्या बाहेर शॉट ऑफ लेन चेंडू, कव्हर क्षेत्रात फटका चांगला, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, गोलंदाजाकडे चेंडू परत करतोय, दरम्यान एक धाव मिळते. तर महासंग्राम संघ हा जर सामना छोट्या मार्जिनने जर हरतोय आणि त्यांचा नेट रन रेट जर चांगला राहतोय तर त्यांना अजून एक संधी आहे, परंतु ज्योतिदेवी 11 हा संघ जर हा सामना जिंकला तर माझ्या मते ते जवळपास पात्र ठरतील बाद फेरीसाठी. पहिला क्लोज सामना 2 धावांनी ते जिंकलेले होते. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. तर आपण बघत आहात वैभव सिंग जाधव, चौथ्या पर्वात सुद्धा ते आपली एक परंपरा कायम ठेवताना आपल्याला दिसतील. त्रेसष्ट धावा, 7 चेंडू, वाईडचा इशारा आलेला आहे, तर 7 चेंडूत 38 ची आवश्यकता. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 68 धावांवर जाऊन पोहोचते. शेवटचे 6 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. महासंग्राम या संघाला आता शेवटच्या 6 चेंडूंवर 6 मोठे फटके खेळावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर.
तर जळगावच्या सागर पार्क मैदानावर एक असा सामना रंगलेला होता. माझ्या मते स्पर्धेचं नाव होतं प्रोफेशनल क्रिकेट लीग आणि त्या स्पर्धेत सुद्धा असाच एक सामना फसलेला होता. आणि बघा समोर जो फलंदाज होता तो सुद्धा राजपूत समाजाचा स्टार खेळ होता. मॅन फ्रॉम चोपडा तेज किरण राजपूत. शॉट ऑफ चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. पहिला षटकार आलेला आहे. महासंग्रामच्या आशा अजूनही पल्लवित आहेत. ओके ओके थँक्यू डीजे. तर बघा सागर पार्क मैदानावर 6 चेंडू 35चा सामना होता. तेज किरण राजपूत स्ट्राईकला होते. गोलंदाजाचं नाव सांगणार नाहीये, परंतु 5 चेंडूंमध्ये त्या धावा माझ्या मते तेज किरण राजपूत यांनी करून टाकलेल्या होत्या. आणि ठीक आहे, गोलंदाजाचं भरपूर त्यावेळेस क्रिटिसाइज केलेलं होतं लोकांनी, परंतु त्या गोलंदाजाने इतक्या चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे. दरम्यान चेंडू हवेत आणि हा दुसरा षटकार असेल. चला थँक्यू डीजे. तर बघा 2 चेंडू 2 षटकार, धावसंख्या 80. आणि सचिन राजपूत, दीपक पाटील स्ट्राईकला असतील. दीपक पाटील यांच्याकडे आज हिरो व्हायची संधी. हो यावेळेस बघा वाईडची मागणी केली जाते, परंतु शफल जर झाले नसते माझ्या मते तर हा वाईड होता. तर बघा ज्या गोलंदाजाच्या विरोधात तेज किरण राजपूत यांनी तो सामना जिंकून दिलेला होता, शेवटच्या षटकात 6 चेंडूत 35 धावा काढलेल्या होत्या. 5 चेंडूत 35 निघालेल्या होत्या, काही वाईड आणि काही नव्हते. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या गोलंदाजाने त्याच सीझनमध्ये एका समाजाच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत असताना जवळपास 26 संघांनी त्या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता. आणि त्या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद त्याच गोलंदाजाच्या संघाने मिळवलेलं होतं. म्हणजे एक गोलंदाज कशा पद्धतीने, एक खेळाडू कशा पद्धतीने कमबॅक करतो, पुनरागमन कशा पद्धतीने करतो, त्याचं एक चांगलं उदाहरण होतं. तर नक्कीच त्या गोलंदाजाने कमबॅक केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं असेल राजपूत हा कुसुंब्याचा खेळाडू आहे आणि माझ्या मते किंग मेकर हा संघ त्याचा आहे, ओनर आहे, टीम ओनर. तर राजपूत जळगाव ग्रामीणच्या जी स्पर्धा झाली होती जळगाव ग्रामीण क्रिकेट चषक, तर त्या स्पर्धेमध्ये राजपूत याला योगेश पाटीलने माझ्या मते योगेश पाटीलच होता फलंदाज. योगेश पाटील की निखिल पाटील सांगता येत नाही, परंतु योगेश असावा. 5 षटकार लगावलेले होते, लागोपाठ 5 षटकार. आणि त्यानंतर राजपूत याने ज्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं त्याच संघाला अंतिम फेरीत विजय मिळवून दिलेला होता. अंतिम फेरीतलं निर्णायक षटक सुद्धा राजपूतने टाकलेलं होतं. तर हे असतं एखाद्या खेळाडूचं कमबॅक. आणि समोर तेज किरण राजपूत सारख्या फलंदाजाला त्याने चकमा दिलेला होता. चला तर आता ज्योतिदेवी 11चा संघ बाद फेरीकडे वाटचाल करताना, आत्मविश्वासाने वाटचाल करताना दिसतोय.